कोणी बोलेल का ह्या व्हिडिओला 26 वर्ष झालेत, कारण एकच तर गोष्ट आहे जी आज थोडी वेगळी आहे. असं वाटतंय या ब्लॅक अँड व्हाईट व्हिडिओमध्ये कोणीतरी थोडे रंग भरून दिलेत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं प्रिया की प्रीतम यूट्यूब चॅनलवर. तर आज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती. तर सगळ्यांना नंगा येते मागे बघ तू इकडे. तो आज आम्ही सगळेजण सगळ्यात पहिले तर सगळ्यांना डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना. आणि आज आम्ही सगळेजण मस्त सकाळी लवकर उठलोय, मस्त नाश्ता वगैरे झालाय. प्रीतम ते शेविंग करायला गेलेत आणि मस्त आमची सुद्धा आंघोळ वगैरे झाली आणि आता आम्ही तयारी करतोय. मस्त साड्या वेअर करून आम्ही छान छान व्हिडिओ बनवणार आहे, रॅलीमध्ये जाणार आहे आणि बघू पुढे काय काय होतं ते. तर व्लॉग पूर्ण बघा. सो माझं मस्त स्किन केअर रुटीन झालंय करून. आणि मी तुम्हाला सांगायचं, मी एक पॅलेट घेतली नवीन, नायकावरती ऑफर चालू होती त्याच्यामधून घेतली मी. तर ती थोडी 800 रुपीजला काहीतरी होती. मी छोटीच पॅलेट घेतली कारण की मला कॅरी करायला इझी जावं म्हणून. आणि जास्त मोठे घेतलं की ते आपल्याला कुठे बाहेर घेऊन जायला जमत नाही. आणि मला ना असं स्मोकी टाईप शेड जास्त आवडतात बनवण्यासाठी, त्याच्यामुळे मी ही छोटीशी पॅलेट घेतली. मी तुम्हाला दाखवते. सो माझी तयारी झाली पूर्ण, बघू शकता. सिम्पलच केली आहे, बट जेव्हा साडी वेअर करेल, ज्वेलरी वेअर करेल तेव्हा खूप छान दिसेल लुक, अजून भारी. तर साडी पण खूप सुंदर आहे माझी, पण मी फायनल लुकच तुम्हाला आता डायरेक्ट दाखवते या व्हिडिओ नंतर. सो हा आहे माझा फायनल लुक. फक्त मला हेअरस्टाईल काय करू हे समजत नाहीये. मी तर असेच ठोकरी जाम भारी दिसते. असंच गाऊन हो. ओपन केस ओपन खरंच खूप छान दिसतात, म्हणजे मॅच पण होत आहे. कानातले खूप छान वाटतात ना. हो, मला मी कसं कॅमेरा आणि ही साडी होती म्हणून असं सिंपल सोबत लुक केलाय, कारण याच्यावरती जास्त हेवी चांगलं नाही वाटणार, याच्यावरती एकदम सिंपलच भारी वाटेल म्हणून मी एकदम डोळ्यांचा मेकअप सुद्धा एकदम सिंपल केलाय आणि सगळं काही सिंपल खूप छान दिसते पण प्रिया साडी. आणि दुसरी गोष्ट अजून काय राहिलं, हेअरस्टाईल असं आवडेल तुम्हाला? मला तर अशी आवडलीच आहे, तशी आवडलीच आहे, नेहमीच आवडते तू. मला पण छान दिसते मी असं वाटतं. आणि हा आहे माझा लुक. नाही आहे लुक अजून पण आहे ना. मला एक तर व्हाईट कपडे आहे ना, तर जेवण करताना भीती वाटते माझ्याकडून. काही मॅचिंग आहे. हो, बॉबी आणि मी मॅचिंग, म्हणजे आम्ही दोघं सेम आहेत. मॅचिंग नाही, सेम आहोत, दिसणार सेम. आणि या दोघींनी पण सेम साड्यांचा पॅटर्न वेगळी आहे, पण माझा वेगळा पॅटर्न, तिचा साडीचा पॅटर्न वेगळा. माझ्याकडे तिच्यामधलं माझ्या बहिणीने साडी वेअर केली ना त्यामधलं माझ्याकडे पॅटर्न आहे, बट ब्ल्यू कलर आहे, त्याच्या आधी मी घातलेली आहे म्हणून मी नाही घातली. ओके, तर मी ते सांगत होतो की जेवण करताना माझ्याकडून पडतंच व्हाईट असल्यावर, म्हणून मी यांना बोलले जेवल्यानंतरच तुम्ही करा. मला पण भीती वाटते पर्सनली, कारण कसं आहे, एक तर कालच नवीन घेतलाय आणि त्याच्यात ते डाग पडला तर दुःख होईल त्यामुळे. सो हा आहे माझा आजचा लुक, तुम्हाला बघायला मिळेलच. त्या अगोदर माझ्या सासऱ्यांचा लुक पाहून घ्या. हे बघा, हे माझ्या सासरे. अख्ख्या घरात फॅमिलीचा पूर इकडे आलाय, मेकअप करायला इकडे आलेत आणि आम्ही रेडी झालो. नवीन आणलेलं पॅलेट यूज करते काय? नवीन आणलेलं पॅलेट आहे, वेगळं आहे. ज्या भारी पॅलेट आहे, त्याला काय मग सांगितलंच नाही साडी कशी दिसते. नाही मम्मीला ते आता नको दाखवू, नंतर परत त्याच्यात टाइम जाईल तुमचा. चला, खूप मस्त आहे. नायकावरती सेल चालू त्याच्यातून घेतलेली आहे, खूप छान आहे. छोटंच आहे, हँडी प्रोडक्ट आहे. स्वस्तात भेटलं. नायकाचा बर्थडे होता ना. मी माहिती का घातली साडी, मला आवडत नाही, म्हणजे मला चालता पण येत नाही साडी. तरी घातली साडी. त्याच्यावर झाली असती घातलेली. हलकी हलकी एकदम. सगळ्याच्याच हलक्या. माझी सगळ्यात हलकी.
चला पटपट आता अंधार झाला तू का ये इकडे ये इकडे ए बाबा मम्मीला दाखव ना ओय चला क्रिकेट पाहायला जायचंय आपल्याला अंपायर रेडी झाले नाही आउट की नॉट आउट बोलायचं आउट अँड नॉट आउट पाय काढ कोको काय बघतो रे कोको गाडी चला उतरा खाली आता हे आता बसून घेतलं मस्त आरामात बाळाला दूध घेऊन आली सोबत आणि हे लोकांची व्हिडिओ चालले म्हणजे मी बसून आरामात पाहू शकते काय चाललंय. मग आपल्याला सुचल का हा. चल कोको इकडे ये. ओय कोको गुंता गुंता कशी रील काढायची तुझी कशी माती खेळताना आणि मग तू हे सफेद कपडे खराब करून घेशील त्याचं काय आले आज तशी रील नाही काढायची कोको किट्टू दादा तुझ्यासारखी रील काढायची तो पण म्हणतो माती पोरगा काय कोणाचं ऐकत नाहीये रडायला लागल्या मातीत नाही खेळायचं म्हणून. कोको अरे मिरवणुकीसाठी राहू दे कपडे व्यवस्थित. हा किट्टू दादाची बघ किती छान कपडे. उठ उठ तिकडे उठ लवकर आई जवळ जा. एकाला येणं पाठ नाही पाठ करून या तर जवळ राहा जवळ राहा मला लिपसिंग जमत नाही. चला 3, 2, 1 सांगा. थांबा 3, 2, 1 स्टार्ट. हे बघा टाइम झाला 8 वाजलेत आमच्या घड्याळामध्ये आणि सगळे मस्त फोटोशूट करून रील वगैरे शूट करून अपलोड करून सगळे आले थकले होते. मस्त चहा वगैरे झाला सगळ्यांचा. हो आता मम्मींचं काय चला आता उचलून रोटाचा बिंदास नाचायला जायचंय आता आणि आता तयारी झाली रेस्ट झाली चहा पिला फ्रेश झालो आता चाललो आम्ही रॅलीला. गाडी चालू करू. येस गरमी ऑन गाडी ऑन. सो आता आम्ही निघालो मिरवणुकीला जाण्यासाठी. आणि मी चेंज केलं कारण की बाळाला मध्येच मला हँडल करावं लागतं एका गोष्टीसाठी त्याच्यामुळे मी चेंज फिटिंग साठी सो आता प्राऊडेस्ट थिंग्स. येस आता आम्ही निघतोय मिरवणुकीला. मिरवणूक झाली की मग जाऊया डिनरला. उतरलोय आता आम्ही गाडीमध्ये आणि सगळीकडे डान्स वगैरे चालू आहे मस्त. आता आम्ही रॅली डान्सला जातो.
एन्जॉय केला खूप जास्त. आणि आता आम्ही जेवायला आलोय पुरोळी थाळीला. सगळेजण आहेत वरती, सलोनी पण आल्यात. आता डायट आजचे दिवस विसरून जा. जेवढा आमरस खायचं तेवढा खा. जेवले नाही ना आज. सो चला आता आपण वरती जाऊया आणि भेटूया वरती. अक्षू नाही, मी बघून आली. मी बघून आली. अक्षू आमरस तुझं फेवरेट आहे. हा भैया ऑल द बेस्ट. 20 वाटा दाबायच्या. 20 वाटा खायच्या आहे तुला. 20 मोजून. ये होईना वसूल आहे फिर अपना वसूल आहे. तू किती खाणार कोको? तू किती खाणार आहेस? तुम्हाला पण खूप भूक लागली ना? खूप जास्त, खूप भयंकर. नाचून नाचून थकलो ना मी. कोको बघा तिकडे जाऊन बसलाय. कोको रोहित दादा जवळ बसलाय. कोको कोणी झाली. एक प्लेट संपली. मला 4 टपची इतकी भूक पण जाम भारी ना हे. खतरनाक आहे. मला पण खूप आवडलं. हा खूप भारी.